कॉलेजमध्ये शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो, तुमच्यासाठी आज एक प्रामाणिक प्रश्न आहे. तुम्हाला सावित्रीबाई फुले कोण होत्या हे खरंच माहिती आहे का? आज तुम्ही कॉलेजला जाता, हातात मोबाईल आहे, रील्स बनवता, स्वतःची मतंही मांडता, इंडिपेंडंट आहात, मान्य आहे. पण मला सांगा, हे सगळं सहज मिळालं असेल का? कधी वाटत नाही का की हे सगळं कुणीतरी आपल्यासाठी लढून मिळवलं असेल? ज्या काळात मुलींना शिकवणं म्हणजे पाप मानलं जायचं, तेव्हा एक स्त्री पुस्तक हातात घेऊन शाळा काय उघडते? लोक तिला शिव्या देतात, तिच्यावर थुंकतात, दगड मारतात, इतकंच नाही तर कचराही फेकतात. आणि तरीही ती थांबत नाही. का? कारण ती म्हणते, मी जर आज थांबले ना, तर उद्याची मुलगी कधीही शिकणार नाही. आज आपण म्हणतो, मी हे शिकले, मी ते शिकले, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे. पण खरं सांगू, आपलं जे शिक्षण आहे ना, ते फक्त आपलं नाही आहे. ते सावित्रीबाईंचं पूर्णत्वाला आलेलं स्वप्न आहे. म्हणून म्हणते, इथून पुढे जर कोणी विचारलं ना की सावित्रीबाई फुले कोण होत्या, तर एवढंच सांगा, क्रांतिज्योती सावित्री ही माझी सुरुवात आहे. ती माझं स्वातंत्र्य आहे, ती माझा वर्तमान आहे. आणि हो, आता त्यांची जयंती तर होऊन गेली, दरवर्षीच होते म्हणा. पण पुढे काय? विचार करा, नीट विचार करा. आणि ज्या मुलींना सावित्रीबाई खऱ्या कोण होत्या हे माहीत नाही, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझं विनम्र अभिवादन.